माझं नाव प्रसाद गजानन आंबे. नाथांपासून आमची 8वी पिढी आहे आणि जवळजवळ एक 35-40 वर्ष होऊन गेले असे. आज सेवा त्यांची सुरू आहे. पूर्वी तर मी भजनाला वगैरे तयारी वगैरे करायची, वडील तेव्हा आरती वगैरे दाखवायचे. पण नाथांची इच्छा बघा, त्यांचे जे अभंग आहेत जवळजवळ 20-25 अभंगाला मी स्वतः चाली लावून, म्हणजे भजनाची जी चाल असते त्याप्रमाणे लावून ते अभंग बांदेश्वर मंदिर म्हणा, विठ्ठल मंदिर म्हणा किंवा जवळपास कुठे भजन असले त्या ठिकाणी आवर्जून ते अभंग मी म्हणतो, जेणेकरून नाथांचा जो एक काव्याचा प्रचार त्या ठिकाणी लोकांच्या कानावर पडावा. त्याचप्रमाणे आज तुम्ही माहिती दिली, हे चरित्र म्हणा, चरित्र हे सगळ्यांना सांगणं, त्याचप्रमाणे कुठे प्रवचन वगैरे, म्हणजे हीच माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे नाथांच्या कृपेमुळे सर्व होत आहे. हरिभजना वीणा काळ घालवू नको, दोरीच्या सापा भिवून येऊ भावा, भेटी नाही जीवाशिवाय. ज्यांच्या मुखातून हे ब्रीदवाक्य बाहेर पडले ते संत सूर्यमानाथ आंबी. त्यांचा जन्म इसवी सन 1714 एका मंगळवारी पेडणे तालुक्यातील पालिया या गावी झाली. ज्यावेळी त्यांचा जन्म झाला त्यावेळी बाळ जे जन्माला येतं ते रडतं, पण हे रडले नाही आणि यांची नजर ऊर्ध्व दिशेला होती. त्यामुळे घरातील मंडळी घाबरली आणि त्यांनी एका मांत्रिकाला बोलवलं. त्या काळी 1714 म्हणजे जवळजवळ 300 वर्षापूर्वीचा काळ आणि त्यावेळी फार अज्ञानच होतं, शिक्षण कोणाकडे नव्हतं. त्यामुळे घरातल्यांनी मांत्रिकाला बोलावलं. मांत्रिक येऊन गेला. त्यानंतर एक साधू पुरुष त्या ठिकाणी येऊन गेला, पालिया या गावी घरी त्यांच्या, आणि तो सांगून गेला की तुम्ही काही काळजी करू नका, हा फार मोठा संत पुरुष होणार. त्याप्रमाणे तो लगेच साधू पुरुष निघून गेला आणि यांचं बालपण म्हणा किंवा घरातील वातावरण जे धार्मिक होतं, धार्मिक ग्रंथांचं वाचन
पारायण म्हणा, नामस्मरण असं ते वातावरण होतं. त्याचप्रमाणे यांचे वडील सावंतवाडी संस्थान जे खेम सावंत भोसले त्या काळी राजे होते, त्यांच्या अखत्यारीत हे स्वतः कुलकर्णी होते वडील. आणि आरोंदा किरण पाणी मार्गे ते सावंतवाडीला यायचे. जेव्हा संत सोयरोबानाथ जसजसे मोठे होत गेले, त्यांचं शिक्षण फक्त 4थीपर्यंत. आणि त्यांचे परममित्र हे जुबादादा बक्षीकेरकर, जे पालियाच्या बाजूला केरी म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी त्यांचे ते मित्र. पण ह्यांचं घरात जे वातावरण होतं ते धार्मिक ग्रंथाचं वाचन, पारायण म्हणा, नित्य देवपूजा, नामस्मरण ह्याच्यातच जायचं. वडील गेल्यानंतर कुलकर्णी पद ह्यांना मिळालं. ह्यांचं नाव अच्युत अनंत आंबी. पण ह्यांना पद मिळाल्यानंतर सावंतवाडी संस्थानच्या राजांनी ठरवलं की आरोंदा किरण पाणी मार्ग हा खूप लांब आहे, त्यामुळे आज जे मंदिर या ठिकाणी आहे नाथांचं, तो जो भाग आहे ही जमीन नाथांना बक्षीस दिली राजाने. त्यामुळे या ठिकाणी या मठाच्या मागे नाथांचं वास्तव्य होतं. जसं जसे नाथ मोठे होत गेले तसं त्यांचं लग्न झालं. त्यामुळे त्यांनी संसार करून परमार्थ केला. त्यामुळे त्यांना 2 मुलं होती, अनंत आणि शंकर. अनंत ही व्यक्ती बांद्याला स्थायिक झाली आणि शंकर ही व्यक्ती पालियाला स्थायिक झाली. आणि राजाकडे कामाला असल्यामुळे राजाने बऱ्याच जमिनी त्यांना बक्षीस दिलेला आहे. त्यामुळे शेतीवाडी आणि ही नोकरी करणे, कुलकर्णी म्हणजे शेतसारा गोळा करणं आणि तो राजदरबारामध्ये जमा करणं हे त्यांचं काम होतं. पण एक दिवशी काय आलं, हे पूजेला बसलेले, दुपारची वेळ होती. तेवढ्यात राजाने घोडेस्वार पाठवला आणि सांगितलं की ताबडतोब तुम्हाला दप्तर घेऊन राजाने बोलवले राजवाड्यात. ते म्हणाले माझी पूजा सुरू आहे, पूजा आटोपली की मी निघतो. आणि तो घोडेस्वार पुन्हा राजवाड्यात गेला आणि ह्यांनी घरात कपडे वगैरे केले. दुपारची वेळ होती, तेव्हा आई म्हणाली थोडं जेवून जा ना. नको मला, राजानं बोलवलं म्हणजे काहीतरी महत्त्वाचं असणार आणि आपण शेवट नोकर आहोत त्यांचे. त्यामुळे त्यांनी लागलीच ते बाहेर पडले. तर त्यांची आई होती, आईने त्यांना रसाळ फणस दिला आणि वाटेत कुठेतरी बस झाडाखाली आणि तो खा आणि पुढे तू चिंचोलीला सावंतवाडीला जा. त्याप्रमाणे जो आज जुना सावंतवाडी रस्ता जो आहे त्या ठिकाणी चिंचोली डोबाची शेर म्हणून भाग आहे. त्या ठिकाणी वडाचं झाड होतं आणि बाजूला पाणी वगैरे वाहत होतं. महाराजांनी हातपाय म्हणजे स्वतः अच्युत आंबे यांनी हातपाय धुतले आणि त्या झाडाखाली बसले आणि समोर रसाळ फणस ठेवला आणि नमस्कार केला. तेवढ्यात त्यांना आवाज आला, बाबू हमको कुछ देता है. असा 3 वेळा आवाज आल्यानंतर साक्षात गहिनीनाथ त्यांच्या पुढ्यात आले आणि गहिनीनाथांनी स्वतःचं दर्शन त्यांना दिलं आणि ते भगवं वस्त्र, रुद्राक्षाच्या माळा, कमंडलू हे बघून स्वतः अच्युत आंबे एकदम भारावून गेले आणि तो पूर्ण फणस त्यांनी गहिनीनाथांच्या हातात दिला. त्यातले 5 गरे गहिनीनाथांनी काढले आणि यांना दिले आणि मस्तकावर हात ठेवला आणि सांगितलं आजपासून सोहमचा जप करायचा की पुढे तू सोयरोबानाथ होशील. त्याप्रमाणे लागलीच परमेश्वर प्राप्ती झाली. त्यामुळे मस्तकावर हात ठेवल्यामुळे शरीरामध्ये जे बदल झाले त्यामुळे लागलीच ते दप्तर घेऊन सावंतवाडीला गेले दरबारात. ही हकीकत त्यांनी राजाला सांगितली. राजाला पटेना की सामान्य माणूस, सामान्य नोकर याला परमेश्वर प्राप्ती कशी काय झाली. तर त्यावेळी खेम सावंत भोसल्यांचे चुलते होते त्या काळात, सोम सावंत भोसले. सोम म्हणजे संस्कृतमध्ये मद्य म्हणतात. त्यामुळे नावासारखे ते दारू पिणं आणि मारहाण करणं त्यांना एक कसुरी आनंद मिळायचा. त्याप्रमाणे त्यांना बातमी लागते की अच्युत आंबे याला देव दिसला. मग ह्यांना बोलावून घेतात की देव तुला दिसला तो मलाही दाखव. तर ते अच्युत आंबे म्हणाले देव तसा कोणालाही दिसत नाही, त्याला पूर्व पुण्याही लागते, साधना लागते, नामस्मरण आहे. त्याप्रमाणे पूर्व पुण्याही म्हणून मला तो देव दिसला. हे म्हणाले आत्ता दाखव नाही तर तुला मी चापकाने मारला. त्याप्रमाणे लागलीच त्यांनी भिंतीकडे हात दाखवला. त्या भिंतीतून अग्नी म्हणजे ज्वाला बाहेर पडल्या आणि म्हणाले हा अग्नी तुला म्हणजे हा जो परमेश्वर आलेला आहे भिंतीत तो एक दिवशी तुला नाहीसा करणार. त्याप्रमाणे काही महिन्याने तशी घटना घडते की सोम सावंत दारूच्या पिंपावर बसतात आणि स्वतःला आग लावून घेतात. पण काय होतं त्यावेळी जेव्हा ते दरबारात दप्तर ठेवतात राजासमोर आणि ही हकीकत सांगतात आणि तेव्हा सांगतात की आजपासून मी तुझी नोकरी सोडली आणि लेखणी सोडली. त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला की यांच्या मुखातून जे बाहेर पडायचं हरिभजना विण काळ घालवू नको रे,
अशासारखे अनेक अभंग त्यांच्या मुखातून बाहेर पडले. ते त्यांनी लेखणी सोडल्यामुळे ते लिहून कोण ठेवणार हा मोठा प्रश्न होता. तर त्यावेळी त्यांची एक बालविधवा बहीण होती घरात, तिने ते सर्व अभंग लिहून ठेवले. त्यामुळे आज आपल्याला हे हरिभजना विनाकाळ घालवू नको किंवा त्यांची हिंदी पदं वगैरे ही तिच्यामुळे आपल्याला सापडतात. त्याचप्रमाणे गहिनीनाथांनी जे त्यांना 5 गरे दिले, ते 5 गरे म्हणजे 5 ग्रंथ नाथांनी लिहिले. ते ग्रंथसुद्धा बहिणीने लिहिलेले आहे. एक तो सिद्धांत संहिता आहे, पूर्णाक्षरी आहे, महधुन महेश्वरी, अद्वयानंद, असे ते 5 ग्रंथ त्यांचे आहेत. आणि त्यानंतर महधुन महेश्वरी म्हणजे साक्षात ज्ञानेश्वरीचं रूप त्या महधुन महेश्वरीत आलेलं आहे. असे ते 5 ग्रंथ नाथांनी आपल्यासमोर ठेवलेले आहे. त्यानंतर वयाच्या 60व्या वर्षी नाथांनी घरदार सोडून तीर्थयात्रेला नाथ गेलेले आहे. म्हणजे संसार करून त्यांनी परमार्थ केलेला आहे. आणि त्यांच्यासोबत त्यांचे दोन्ही मुलं अनंत आणि शंकर होते. सुरुवातीला ते कोल्हापूरला गेले, अंबाबाईचं दर्शन घेऊन पुढे पंढरपूरला गेले. पंढरपूरला तर साक्षात विठोबा वीट सोडून आलेला आहे त्यांच्या भेटीला. तेव्हा त्यांच्या मुखातून वैखरी म्हणजे एका परमेश्वराबद्दल जे स्तुती सुमन आपण गातो, ती स्तुती सुमन त्यांच्या मुखातून बाहेर पडली. तेव्हा अनेक अभंग त्यांच्या मुखातून बाहेर पडले. एक तर आहे ऐसे कौतुक देख अलौकिक वैकुंठ नायक विठ्ठलाचा. त्यानंतर ते म्हणतात आनंदे नात्या श्रीरंग वादळी अनाथ सारंग. म्हणजे जसे त्यांना विठ्ठल दिसले तसे त्यांचं ते रूप त्यांनी आपल्या अभंगातून आपल्यासमोर ठेवलेलं आहे. त्यानंतर नाथ पुढे अक्कलकोटला गेले. आज अक्कलकोटला त्यांचा मठ आहे, पण तो जैन लोकांच्या ताब्यात आहे. त्यानंतर पुढे त्यांनी सुरतला गेले. महाराज सुरतला त्यांनी मठ स्थापना केली. आता बघा, नुसते मठ स्थापन केले नाही तर त्या ठिकाणी शिष्यगणसुद्धा त्यांनी आपले निर्माण केले. त्यानंतर पुढे ते माउंट अबूला गेले, जे अबू पहाड म्हणतात त्याला. त्या ठिकाणी गेले आणि त्या जंगल जो भाग आहे वरचा माउंट अबूचा, त्यामध्ये जवळजवळ बरीच वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. आणि त्यानंतर जेव्हा ते खाली आले तेव्हा दोन्ही मुलं त्यांच्या सोबत होती. आणि ह्या ज्या मूळ पादुका आपल्याला दिसत आहेत मठामध्ये, मूळ पादुका त्यांनी नाथांनी दोन्ही मुलांकडे सुपूर्द केल्या. त्यानंतर ते पुढे गिरनारला गेले. गिरनार म्हणजे दत्ताचं स्थान आणि गोरक्षनाथांची. आणि नाथपंथीयामध्ये गोरक्षनाथ म्हणजे आदेश आणि उपदेश हे काम गोरक्षनाथांकडे. त्याप्रमाणे आपल्याकडे जे 84 सिद्ध पुरुष झाले त्यात एक स्वैरोभानाथ आहे, ज्यांनी अष्टसिद्धी प्राप्त केली. पण सिद्धीच्या मागे लागले नाही, कारण सिद्धी ही सिद्धीचा काळ ठराविक असतो. त्यामुळे परब्रह्माची भेट जर व्हायची असेल तर सिद्धीच्या मागे लागून उपयोग नाही, हे स्वतः स्वैरोभानाथांनी जाणलं. आणि त्याप्रमाणे गिरनारहून नंतर 1779ला ते मध्य प्रदेशमधील उज्जैन या गावी गेले. उज्जैन या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी एक शिवमंदिर होतं, मोडकं शिवमंदिर. आणि यांना तपश्चर्याला शांत जागा हवी असते, त्यामुळे हे त्या जागेमध्ये त्या शिवाच्या मंदिरामध्ये बसले आणि ध्यानस्थ बसले, पद्मासन अवस्थेत बसले, डोळे बंद. आणि तेवढ्यात काय होतं, एक विठ्ठल आणि चंपा म्हणून जोडपं त्या ठिकाणी होतं. ते दोन्ही गोष्टी बघा, एक चांगली आणि वाईट कृत्य जे करायचं असेल त्यांना एकांतच लागतो. तेवढ्यात काय होतं, चंपेचं लक्ष ह्या नाथांकडे जातो आणि ते म्हणते विठ्ठलाला, अरे विठ्ठल तू कोण घोसावळा बसलाय तिकडे. विठ्ठलाचंही लक्ष जातं आणि दोघे काय करतात, त्यांना उचलतात आणि बाजूला एक विहीर असते त्या मंदिराच्या, शिवमंदिरच्या बाजूला, त्या विहिरीमध्ये यांना फेकतात. तर माणसाला विहिरीत फेकल्यानंतर साहजिकच आहे त्याला मरण प्राप्त होणार, पण हे मरण यांना मिळालं नाही. ज्या अवस्थेत ते शिवमंदिरात बसलेले त्या अवस्थेमध्ये ते पाण्यावर तरंगत होते. त्यात एक लगिमा म्हणून सिद्धी असते, ही सिद्धी त्यावेळी नाथांनी वापरलेली आहे. त्या लगिमा ह्या सिद्धीमध्ये आपलं वजन कापसापेक्षा कमी होतं, ही सिद्धी त्यांनी वापरली. आणि तेव्हा मुखातून त्यांच्या अभंग बाहेर पडले. स्थान भरे जलवाते ते स्वप्नी नसे कलत वरवर पाथर आसन सदे स्वार सदे महाराज. आणि शेवट ते चंपेला चंपा माता म्हणतात. आणि शेवट त्या ठिकाणी विठ्ठल आणि चंपा त्या विहिरीकडे येतात. आणि आजूबाजूची मंडळी लोकसुद्धा त्या ठिकाणी जमतात आणि त्यांना विहिरीच्या बाहेर काढलं जातं महाराजांना. आणि त्यानंतर ही बातमी उज्जैनचे जे राजा त्यावेळी ते महादजी सिंधिया, म्हणजे मूळ ते शिंदे, सातारा हे जे आहे गाव,
हे साताऱ्याचे ते शिंदे त्या ठिकाणी जाऊन सिंधिया झाले, महादजी सिंधिया. आणि ते शूर पराक्रमी राजा. आणि त्यावेळी त्या काळात त्यांचं उत्पन्न 4 कोटी एवढा तो शूर आणि पराक्रमी राजा होता. त्यांना ही बातमी कळते की असे असे म्हणजे संत पुरुषाला विहिरीत टाकलेलं आणि त्यांना बाहेर काढलेलं आहे. त्याप्रमाणे ते काय करतात, त्यांचे सरसेनापती जे जुबादादा बक्षी केरकर, मूळ केरी गावचे आणि संत सोयरोबानाथांचे परममित्र, त्यांना सांगतात तुम्ही 2 सैनिक घेऊन बघून या काय परिस्थिती झाली. त्याप्रमाणे ते जुबादादा बक्षी केरकर त्या विहिरीकडे येतात. बघतात तर स्वतः सोयरोबानाथ त्यांना बाहेर काढलेलं असतं ना. ते म्हणतात इकडे कुठे काय तू? नाही, माझी भ्रमंती सुरू आहे, गुरुच्या आज्ञेप्रमाणे भ्रमंती सुरू आहे. त्यामुळे आणि लोक त्यांना सगळं सांगतात ही सविस्तर माहिती. ते ऐकल्यावर सेनापती जे आहे सरसेनापती केरकर म्हणतात उद्या तुला मी पालखी पाठवतो, पालखीमध्ये बस आणि दरबारात ये. आणि दरबारात येऊन महादजी सिंधिया छानपैकी काव्य लिहितो, ते वाचून छान फक्त म्हणायचं, प्रशंसा करायची की तुला जे हवं ते देणार, एवढा दानशूर राजा आहे. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी त्यांना पालखी पाठवतात आणि हे स्वतः महाराज पालखीत बसून दरबारात येतात. भर दरबारात महाराज बसलेले असतात आणि त्यांच्या हातात महादजी शिंदेंचं काव्य दिलं जातं. ते काव्य ते वाचतात महाराज आणि वही भिरकावून देतात भर दरबारात. राजाला राग येतो ना, एवढा पराक्रमी मी राजा, एवढं 4 कोटी माझं उत्पन्न, साधा गोसावडा म्हणतात त्याला, गोसावडा माझी वही का फेकतो? म्हणून ते समशेर म्हणजे तलवार काढून महाराजांना मारायला जातात, शिरच्छेद करण्यासाठी. पण लगेच हे समाधी अवस्थेत जातात महाराज. समाधी अवस्था ती बघून राजा त्यांना नतमस्तक होतो आणि आपली चूक झाली. पण मला प्रश्न पडला की मी एवढं चांगलं काव्य लिहूनसुद्धा तुम्ही माझी वही का भिरकावली भर दरबारात? तर महाराज म्हणाले कसं आहे, तू काव्य लिहिलंस पण आत ईश्वराचं नावच नाही. त्यामुळे जर एक सुंदर स्त्री आहे आणि तिच्या कपाळाला जर कुंकू नसेल तर तिच्या सौंदर्याला काही महत्त्व नाही. त्याचप्रमाणे तुम्ही जर पंचपक्वान्नाचं जेवण बनवलं आणि आत मीठच घातलं नाही तर त्या जेवणाला पंचपक्वान्नाला काही अर्थ नाही. त्याप्रमाणे तुझं काव्य आहे, त्या काव्यामध्ये परमेश्वराचं नावच नाही, म्हणून मी ती वही भिरकावली. आणि महाराजांना सुद्धा राग अनावर झाला ना, त्यामुळे ते दरबार सोडून जायला निघाले. पुन्हा राजांना नतमस्तक झाला. आजपासून या उज्जैनमध्ये तुम्ही राहायचं. त्याप्रमाणे त्यांना शिप्रा नदीच्या बाजूला मठ बांधून दिला जातो. आणि त्या मठामध्ये महाराजांचं वास्तव्य 1779 पासून 1 एप्रिल 1792 त्या दिवशी रामनवमी होती, त्या दिवशीपर्यंत त्यांचं वास्तव्य होतं. रामनवमीचे कार्यक्रम संपूर्ण आटपतात आणि महाराजही झोपी जातात आणि शिष्यगणही झोपी जातात. आणि सकाळी उठून बघतात तर हे अंथरुणात नाही. लगलीच भक्तगण जे असतात ते शोधाशोध सुरू होते. आणि ही बातमी राजालाही कळते. राजा आपले सैनिक पाठवतो पण ते कुठेच सापडत नाही. एक त्यांचा भक्त होतो, त्यांची ती उशी असते, ती उशी उचलतो, त्या खाली एक शेवटचा अभंग ते लिहून जातात महाराज, ज्यांनी खरं म्हणजे लेखणी सोडली होती. पण तो अभंग लिहून ठेवतात कशासाठी, ती शोधाशोध विनाकारण सुरू होईल म्हणून. त्यात ते म्हणतात, दिसणे सरले अवघे प्राक्तन हे नुरले. म्हणजे जो दिसत मी होतो ते संपलं, म्हणजे प्राक्तन म्हणजे भूतकाळ झाला. दिसणे सरले प्राक्तन हे नुरले, आलो नाही गेलो नाही मध्ये दिसणे हे भ्रांती म्हणतात. मी जन्माला म्हणजे आलोय नाही आणि गेलोय नाही, हे भ्रांत आहे, भास आहे. आणि जागृत होता स्वप्नाचे हरपे, कर्पूर न्याय जग हरले. म्हणजे जसं कर्पुराचा न्याय म्हणजे कापुराचा न्याय कसं काही सेकंदच जळतो, त्याप्रमाणे माझं हे जीवन या ठिकाणी होतं. पुढे महाराज म्हणतात, दिसणे हाची जन्मयोगिया, ना दिसणे हा मृत्यू म्हणा. म्हणजे आजपर्यंत मी तुम्हाला दिसलो तर जन्मयोगिया तर जन्म घेऊनच जन्माला आलो, ना दिसणे हा मृत्यू म्हणा. आपण सर्वसाधारण काय म्हणतो, एक व्यक्ती नाही दिसली बऱ्याच दिवस तर बहुतेक ती मरण पावली. त्याप्रमाणे तुम्ही ते समजा, दिसणे हाची जन्मयोगिया, ना दिसणे हा मृत्यू म्हणा. गैबी प्रसादे गैबची झालो, आपणामध्ये लपलो. गैबी प्रसाद म्हणजे गैनीनाथांच्या प्रसादाने मी आपल्यामध्येच लपलेलो आहे. त्यामुळे दुसरीकडे कुठे शोधायची गरज नाही. पुढे महाराज म्हणतात, मच्छिंद्र गोरख जालंधर हे न्याय आले स्वस्वरूपी, जाता जाता गमन ग्रामते समूळ कोठे नागमने. म्हणजे मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ आणि जालंधरनाथ यांच्या समवेत ते सदैव गेले. त्यामुळे आपण कुठे जातो हे आपल्यालाही ठाऊक नाही. त्यामुळे स्वतः एक विषय त्यात येतो
की एक नाथपंथी आलेले या ठिकाणी. तेव्हा हा प्रश्न मी त्यांना हे केला. त्यावेळी ते म्हणाले दुपारी 12:30 आणि पहाटे 3:30 हे 2 प्रहराला मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि जालंधर यांची भ्रमंती काळ असतो. त्यावेळी जर दुपारी ते कोणी आलं तर त्याला रिकाम्या हाताने पाठवायचं नसतं. त्यामुळे बहुतेक ते म्हणतात पहाटे 3:30ला मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि जालंधरनाथ यांच्या समवेत नाथ सदेह त्यांच्याबरोबर गेलेले आहे. आणि शेवट म्हणतात सोयरवानाथ म्हणे सोयरा 17-14 मधुमासा ते नवमदिनी. म्हणे सोयरा 17-14 म्हणजे शके 1714 जर घेतलं आपण तर 78 वर्ष त्यात अधिक केली तर 1792. मधुमासा ते नवमदिनी म्हणजे जो मधुमास असतो त्या काळामध्ये म्हणजे साधारण एप्रिल महिना त्यामध्ये मधमाशा मध गोळा करतात आणि तेव्हा त्या महिन्याच्या नवमदिनी म्हणजे रामनवमी असं तो एकंदर अर्थ येतात. त्यात शेवट म्हणतात महाराज सगुण स्वरूपी निर्गुण ठेले अनुभव हरले स्वरूप कळे. सगुण स्वरूप जे होतं ते निर्गुण झाले, अनुभव हरले स्वरूप कळे. स्वरूप आपलं कळलं की आपण त्यांच्याबरोबर सदेह जायचं आहे. त्यामुळे नाथांचे काहींचे गैरसमज आहे. नाथांनी जलसमाधी घेतली पण अद्याप नाथ जोपर्यंत दृष्टांत देत नाहीत किंवा कोणी संकेत देत नाही, नाथपंथामध्ये संकेत फार महत्त्वाचे तोपर्यंत मी तरी त्या विषयाला ठाम नाही. बरेच जण सांगतात की जलसमाधी नाथांनी घेतली, पण नाथांनी जलसमाधी घेतली तर तसे ते दृष्टांत दिले असते. नाथांनी जलसमाधी घेतली नाही, ते अदृश्य रूपात आजसुद्धा वावरत आहे. आज तुम्हीच जे सांगितलं काल सुधीन ढवळीकर साहेबांनी रथ दिला आणि आज तुमचं बघा बांध्याला येण्यात आलं म्हणजे महाराज स्वतः तुम्हाला इकडे या ठिकाणी घेऊन आले. त्यामुळे महाराजांची किमया काय आहे हे आपण जाणतात आहे. त्यामुळे अदृश्य रूपात आज या ठिकाणी आहे. त्यामुळे या ठिकाणी 1970 सालापासून म्हणजे यापूर्वी हे 2014मध्ये मंदिर बांधलं, 1970मध्ये मंदिर बांधलेलं. त्या ठिकाणी मंगळवारपासून दर मंगळवारी नाथांचा मंगळवार जन्म असल्यामुळे दर मंगळवारी या ठिकाणी गावातली जी मंडळी आहे ते या ठिकाणी 7:30 ते 9:30 भजन असतं. त्यानंतर आमची 9 वर्ष झाली की दर गुरुवारी माध्यान्ह आरती आम्ही सुरू केलेली आहे. त्याप्रमाणे साधारण मार्गशीर्ष नंतर महाप्रसाद वगैरे सुरू केले. हे सर्व नाथांच्या इच्छेप्रमाणे त्यांना जे हवं आहे त्याप्रमाणे ते घडत आहे आणि त्यांची कृपा आहे की मी आज 8व्या पिढीत जन्माला आलो त्यांच्या आणि एवढं भाग्य आहे की मी त्यांची सेवा आम्हाला करायला मिळते. 24 तास त्यांच्या सेवेमध्ये असतो. त्यामुळे अतिशय मी भाग्यवान आहे.